जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक सर्वात महत्त्वाची बातमी। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांची आमदारकी धोक्यात आणि आमदारकी धोक्यात म्हणजेच मुख्यमंत्री पदही जाणार का याकडे लक्ष। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून राज्यात एकच चर्चा आहे, भाजपा महायुतीचं सरकार राज्यात आलंच कसं। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेलं यश आणि भाजपा शिंदे गट अजित पवार यांना आलेलं अपयश, तरी सुद्धा भाजपा एवढ्या बहुमताने आलीच कशी अशी जोरदार चर्चा असताना राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद आणि आमदारकी जाणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण लोकांना अजूनही विश्वास नाही की महाविकास आघाडीचे एवढे खासदार आले, परंतु आमदारकीमध्ये भाजपाने आणि शिंदे गटाने एवढी आघाडी घेतलीच कशी। अजित पवार यांचे 10 पेक्षा जास्त आमदार आलेच नसते, तरीही त्यांचे 40च्या पुढे आमदार येतात। शिंदे गटाच्या तसेच भाजपाच्या विरोधात वातावरण असताना त्यांची एकहाती सत्ता राज्यात येतेच कशी असे प्रश्न निर्माण झालेले असताना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीनंतर जी काही राज्यात चर्चा सुरू होती त्यावर राहुल गांधींनी कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची अडचण केली आहे ते आपण बघूया। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का आणि लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदारांची संख्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यातच भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे घोटाळे करून निवडणूक जिंकले या झोलची पोलखोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। फडणवीस यांच्या मतदारसंघात लोकसभेनंतर अवघ्या 5 महिन्यात 8% मतदार म्हणजेच तब्बल 29,219 मतदार वाढले। काही बूथवर तर 20 ते 50% मतदार मतदानाच्या दिवशी वाढल्याची माहितीच पुराव्यानिशी आता राहुल गांधींनी दिली आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी धोक्यात आलेली दिसत आहे। भाजपाने मतदार यादीत बोगस मतदार घुसवून कशा प्रकारे मतांची चोरी केली याबाबत राहुल गांधी यांनी वर्तमानपत्रात सविस्तर लेख लिहून खळबळ उडवून दिली होती। त्या पाठोपाठ आता त्यांनी न्यूज लॉन्ड्री या संकेतस्थळावरील एका बातमीचा हवाला देत एक्स पोस्ट करत फडणवीस यांची चोरी सर्वांसमोर आणली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार यादीत 5 महिन्यात 8% मतदारांची वाढ झाली। काही मतदान केंद्रावर 20 ते 50% वाढ झाली। ही कशामुळे? माध्यमांनी केलेल्या पडताळणीत हजारो मतदारांचा पत्ताच नसल्याचे उघड झाले आहे। मात्र या सगळ्यांवर निवडणूक आयोग गप्प का आहे, त्यांनी मौन का धारण केले आहे असाही सवाल राहुल गांधी यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा यावर उत्तर द्यावे असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे। त्यामुळे राहुल गांधींनी आता देवेंद्र फडणवीस यांना कैचीत घेण्याचा प्रयत्न केला असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडल्यामुळे निवडणूक आयोग, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांची मोठी अडचण झालेली आहे। त्यामुळे आता थोड्याच दिवसात देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, तसेच मुख्यमंत्री पद सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार की काही उत्तर देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।